नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला मी आज 2 शब्द सांगतो. जर तुम्ही नवीन धंदा जर उभारणी करत असाल, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? मित्रांनो, जर तुम्हाला धंदा टाकायचा असेल किंवा बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम ही पायरी उपस्थित करावं लागेल, की ज्या धंद्यात तुम्ही उतरतात, त्या धंद्यात तुम्हाला ज्या लोकांना ती गरज भासून देणे ही तुमची काम आहे किंवा त्यांना गरज नसतानाही तुम्ही त्या व्यक्तींना कशा पद्धतीने ती खरेदी करायला लावता त्याचं. एक सिंपल उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला. जर आपण रस्त्याने प्रवास करत असताना तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या कडेला ते चप्पल विक्री किंवा सॅन्डल विक्री असा सेल लावलेला असतो. तो सेल तुमच्या कसल्याही पद्धतीचा किंवा कसल्याही प्रमाणात तुमच्या लक्षात नसतो किंवा माहिती नसते त्या गोष्टीची. तुम्ही त्या रस्त्याने जात असताना काय होतं, तुम्हाला त्या गोष्टी दिसतात. दिसल्यामुळं काय होतं, लोकांचे बरेच प्रमाणात गर्दी झालेली असते. त्या गर्दीच्या भावनिक होऊन तुम्ही त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेल्यावर काय होतं, कस्टमरच्या कसल्याही प्रकारे लक्षात नसतं की आपल्याला आज चप्पल घ्यायची किंवा काय घ्यायची. तिथं असा माहोल बनतो की तो जो दुकानदार आहे, आपण समजा त्या दुकानदाराला कमी रेटमध्ये चप्पल किंवा ₹100 ला सेल लागला, ₹100 ला चप्पल आहे, ₹100 ला बूट आहे किंवा ₹200 ला ₹500 ला अशा प्रमाणात काही स्वस्त प्रमाणात असतो आणि अनेक लोक तिथं खरेदी करतात. कारण की जे प्रवास करणारे व्यक्ती हे बाहेर गावचे असतात किंवा त्या गावचे 100% तिथं नसतातच. तर आपण जर त्या रोडच्या कडेला सेल लावला तर 100% तो व्यक्ती तो कमी रेटमध्ये असल्यामुळं 100% घेतला जातो. ती वस्तू घेतली जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती वस्तू विकता आली पाहिजे. त्या लोकांना त्या गोष्टीची भास करता आला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला गरज नसतानाही तुम्ही ती गोष्ट विकू शकताल म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन झालात. तर तुम्हाला त्या गोष्टीपासून 100% फायदा होईल. तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी अपग्रेडपणा येईल आणि तुम्ही ₹2-4 अशा पद्धतीने कमवू शकतात किंवा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्ही कस्टमरला जोपर्यंत बाहेर येऊन बोलत नाहीत किंवा बाहेर येऊन अशा पद्धतीने सांगत नाहीत, की बाबा तुम्हाला या गोष्टीची गरज आहे किंवा ही गोष्ट इतकी आपल्याकडे कमी भावात भेटते, तोपर्यंत कस्टमर तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील, की कस्टमर दुकानात यायच्या अगोदर त्याला असं भास झालं पाहिजे, की ही वस्तूची आपल्याला गरज लागेलच आणि आपण ह्या वस्तूपासून ₹2-4 त्यांना भेटून देऊ किंवा कमी पैशात भेटेल आपल्याला अशी. जर त्या कस्टमरला जर समजलं, की मला ₹2 ही गोष्ट कमी पैशात भेटते, तर 100% घेऊ शकतो. अशा गोष्टी तुम्हाला कस्टमरला डिस्प्लेला दाखवायला ठेवावं लागतं. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि जो हे करू शकतो त्याला 100% बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.